अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे गुरुचरित्राचे पारायण कधी व कसे करावे, त्यासाठी कुठले कुठले नियम आहेत. तर बघा मित्रांनो, स्वामी समर्थांची सेवा करायची म्हटली तर ती विशेष असते. त्यातल्या त्यात गुरुचरित्र पारायण भरपूर लोकांनी गुरुचरित्र पारायण केले सुद्धा आहे आणि त्यांना चमत्कारिक अनुभव सुद्धा आलेला आहे. त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण झाल्या आहेत. पण अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना हे माहिती नाही की गुरुचरित्र पारायण कसे व कधी करावे आणि गुरुचरित्र पारायण करण्याची योग्य पद्धत कशी आहे. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण बद्दल योग्य माहिती देण्याचा मी भरपूर प्रयत्न करेन. तर बघा, पारायण करण्याचा शुभ काल, शुभ दिवस हा कोणताही नसतो. आपण कधीही करू शकतो. पण मार्गशीर्ष महिन्याचे एक विशेष व महत्त्व असते. कारण या महिन्यामध्ये दत्त जयंती असते आणि गुरुचरित्रामध्ये श्री दत्तांचाच उल्लेख केलेला आहे. म्हणून भरपूर सेवेकरी गुरुचरित्र पारायण करत असतात. केंद्रामध्ये मोठे मोठे पारायणाचे कार्यक्रम सुद्धा दत्त जयंती निमित्त केले जातात. भरपूर लोक मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा गुरुचरित्र पारायण करत असतात. तर तुम्ही सुद्धा या दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंती समाप्ती होईल असे गुरुचरित्राचे पारायण करू शकता. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये केव्हाही पारायण करा, तुम्हाला लाभ होईल. किंवा मग पारायणाची सुरुवात अशी करा की दत्त जयंतीला समाप्त होईल. आता पारायण जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात किंवा कुठल्याही महिन्यात करायचे असेल तर ते म्हणजे बघा, महिन्याच्या कधीही किंवा महिन्याच्या एका शनिवारी पासून सुरू करून त्याचा शेवट म्हणजेच त्याचे उद्यापन हे शनिवारीच करावे. मित्रांनो, आता यासाठी तुम्हाला गुरुचरित्र पारायण घ्यावे लागेल. ते तुम्हाला कुठल्याही केंद्रामध्ये उपलब्ध होईल. हे पारायण जेव्हाही तुम्ही घेणार त्यामध्ये पारायणाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आता हे पारायण 7 दिवस केले जाते आणि पारायणाचे नियम सुद्धा पाळावे लागतात. म्हणजेच सर्वप्रथम खाण्याचे नियम असतात. जर तुम्ही पारायणाच्या पहिल्या दिवशी जे जेवण केलेले आहे किंवा एखादी विशिष्ट भाजी खाल्लेली आहे, तर तीच भाजी तुम्हाला पारायणाच्या 7ही दिवस खावे लागते. म्हणजे जे जेवण तुम्ही पहिल्या दिवशी पारायण वाचले आहे, ज्या दिवशी तुम्ही पहिल्या पारायणाच्या दिवशी जे जेवण खाल्लेले आहे, जी विशिष्ट भाजी खाल्लेली आहे, तीच भाजी तुम्हाला 7ही दिवस खायची आहे. आणि कांदा लसूण सुद्धा याला वर्ज्य आहे. म्हणजे कांदा लसूण अजिबात खायचे नाहीये. कांदा लसूणाचा वापर करायला नाही पाहिजे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता काही लोकांना माहिती नाही की उपवास करावा किंवा नाही. तर काही लोकं पारायणामध्ये उपवास करतात. तर काही लोकं करत नाही. तर काही लोकं दिवसभर उपवास करून रात्री जेवण करतात. पण काही लोकं दोन्ही वेळेस जेवण करतात. आणि 7ही दिवस तुम्हाला तेच जेवण खावे लागेल. जर तुम्ही उपवास केला तर तुम्ही जे जेवण पहिल्या दिवशी खाल्ले तर 7ही दिवस उपवास करून तुम्हाला तेच जेवण खावं लागेल आहे. आणि उपवास करावा किंवा नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या भक्तीवर निर्भर आहे. आता दुसरा एक नियम म्हणजे बेडवर झोपू नये. बेडवर झोपण्याचा. आपण पारायण करताना आपण बेडवर अजिबात झोपू नये. चटई असते, चटई किंवा सतरंजी असते, त्यावरच आपल्याला झोपायला पाहिजे. आणि विशेषतः आपला आहार हा सात्विकच असावा. आणि म्हणजे घरातील लोक नॉन-व्हेज घरातील पारायण करताना घरामध्ये नॉन-व्हेज हे चालत नाही. नॉन-व्हेज अजिबात चालत नाही. जर तुम्ही घरामध्ये पारायण करत असाल, तर इतर व्यक्तींना सुद्धा नॉन-व्हेज खाणे जमत नाही. तर पारायण असताना घरामध्ये नॉन-व्हेज आणू नये आणि पारायणाची एक विशिष्ट वेळ ठरवावी. म्हणजे जर तुम्ही पारायण शनिवारी सकाळी 5ला, 4ला किंवा 6ला उठून वाचत असाल, तर संध्याकाळी सुद्धा आपण हे पारायण करू शकता. त्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवून घ्या. भरपूर लोकं सकाळी उठून 4ला उठून, 5ला उठून किंवा 6ला उठून 8 पर्यंत, सकाळी 9 पर्यंत हे पारायण वाचतात. तर अशा प्रकारे आपण पारायणाची एक विशिष्ट वेळ ठरवून घ्यावी आणि पारायण हे एकाच ठिकाणी बसून वाचावे. पारायण करताना एका जागेवर आपली पार पारायणाची मांडणी करून घ्यावी आणि एका विशिष्ट जागेवर बसून पारायण वाचावे. ते वाचताना 2-3 तास संपूर्ण
वेळ लागतो आणि संपूर्ण मनोभावाने जर आपण हे पारायण वाचले आणि एक-एक शब्दाचा अर्थ समजून घेतला, तर मित्रांनो, तुम्हाला या गुरुचरित्र पारायणाचे नक्कीच फळ मिळेल. कारण की माझा हा वैयक्तिक अनुभव आहे. जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण वाचण्यास सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये विशिष्ट प्रकारचे बदल आपल्याला जाणवतात. म्हणून मित्रांनो, जर आपल्याला पारायण करायचे असेल गुरुचरित्र, तर मार्गशीर्ष महिन्यातच करावे आणि हे काही विशिष्ट नियम आहेत, जे तुम्ही आवर्जून पाळायला हवेत. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात हे पारायण करू शकता. श्री स्वामी समर्थ.